नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बिबट्याबाबत निर्माण झालेली भीती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंजरे लावा, आमदार अब्दुल सत्तार यांची मागणी। तर शहरातील नो पार्किंग मधील वाहनांवरती आता आणखीन प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करणार मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा। मनपाच्या वाहन ताफ्यात 5 नवीन टोईंग व्हॅनचा समावेश। छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यावरती नो पार्किंगच्या जागी उभे केलेल्या वाहनांवरती आता आणखीन प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना दिलाय। मनपाच्या वाहन ताफ्यामध्ये आता नवीन 5 टोनिंग यांचा समावेश करण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्यांनी मत व्यक्त केलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 43व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी मनपा वाहन ताफ्यात 6 नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला। मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते स्मार्ट सिटी कार्यालय येथे 5 टोईंग क्रेन व 1 पॉट होल मशीन या वाहनाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील, कल्पिता पिंपळे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, बाळासाहेब शिरसाट, यांत्रिकी विभागाचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती। महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाच्या वतीने नो पार्किंग वरील वाहनांवरती कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या टोईंग व्हॅनवर नागरी मित्र पथकाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांना सलामी देऊन वाहनाचं प्रदर्शन करण्यात आलं। त्यानंतर मनपा आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून वाहनाची पूजा करण्यात आली। यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना सदर वाहनांच्या मार्फतीने होणाऱ्या नो पार्किंग वाहनांवरती दंडात्मक कारवाईबाबत इशारा दिला। आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मार्फत जे गेले 2 वर्षामध्ये जे गाडी रस्त्यावर उभा करून अनाधिकृत ठिकाणी अवैध पार्किंग ज्या ठिकाणी केल्या होत्या त्या सर्व गाडीचा उचल करण्याची उचल करून जे काही दंडाच्या स्वरूपात रक्कम वसुली झाली होती ते जवळपास 1 करोड रुपये आपण वसुली केलं होतं आणि त्यामधून अजून बरेच तक्रारी भरपूर शहर मोठा वाढलेले आहे आणि आता मोठ्या समस्या म्हणजे कोणाच्या घरासमोर, दुकानाच्या समोर अवैध पद्धतीने पार्किंग करणे आणि महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी पार्किंग सकट दिले असताना किंवा त्या ठिकाणी पार्किंग करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी न करता रस्त्यावर उभं करतात आणि त्यामुळे ट्रॅफिकच्या विविध समस्या निर्माण होतो आणि या समस्याला निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत आपण 5 नवीन गाडी आणि आपल्या महानगरपालिका मार्फत त्या ठिकाणी चालवलं जाणार आहे। त्यामध्ये 2 एक सर्व्हिसमॅन त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांना आपण अधिकार दिलेला आहे की ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने पार्किंग उभा केलेल्या गाड्यांचा उचल करून त्याला व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो एव्हिडन्स ठेवा आपण आणि त्याच्या पेनल्टी आपण स्वतः महानगरपालिका करणार आहे। त्यासोबतच आपण खड्डेमुक्त महानगरपालिकेचे सर्व रस्ते आहेत खड्डेमुक्त करण्याची आपण खूप प्रयत्न करतो आणि त्याला अजून मोठं बळ देण्याच्या अनुषंगाने पॉटहोल पॅचिंग वर्कची जी मशीन आहे आतापर्यंत मॅन्युअली करायचं त्याला स्ट्रेंथनिंग यायचं नाही त्याला एक आधुनिक जे मशीन्स आहे ते मेकॅनायझेशनचा आपण वर जास्त भर देतो। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मेकॅनिकल श्री अमोल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गेले 2-3 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा प्रत्येक विभागामध्ये आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापर करून जे पूर्ण भारतामध्ये विश्वामध्ये ज्या पद्धतीच्या कसे मशीन्स आहे त्या मेकॅनायझेशन कारण हळूहळू मॅनपॉवर भेटत नाही, मॅनपॉवर असेल तर तो स्किल राहत नाही आणि ह्यासाठी एकच आहे की त्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला मशीन्स आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये असणे ते फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने काल पण आपण पथसंचालन पाहिला। प्रत्येक विभागामध्ये लाईट विभाग असेल, ड्रेनेज असेल, वॉटर सप्लाय असेल, फायर असेल आणि आता
रस्त्याच्यासाठी खड्डे भरण्याचं मशीन असेल, अशा विविध मेकॅनायझेशनचा आज महानगरपालिकेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आपण लोकार्पण करत आहोत. आणि एवढंच आहे, खबरदार आपण आपल्या वाहन जर अवैध ठिकाणी अवैध पार्किंग जर केल्या, नो पार्किंगच्या ठिकाणी जर केल्या, ते 100% आपल्या गाडी उचलल्या जाणार. आता आपल्या ताफामध्ये 5 स्वतःची गाडी आली. यापूर्वी फक्त 2च गाडी होत्या. आता 5 नवीन गाडी आलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला नम्रपणे लोकांना आवाहन करायचे की कुठेही रस्त्यावर ज्या ठिकाणी पार्किंग आहे तिथंच आपण गाडी उभा करावा. नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी उभा करू नये. प्रश्न असा आहे का ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे, ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये MREGSच्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का? ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही, माणसाचं नुकसान होणार नाही. आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला, ते खरा येऊन गेला का, कोणाचं नुकसान झालं का, त्यानंतर आम्ही लावू. आज आपण असा आदेश द्या का ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल, असं तरी आदेश द्यायला पाहिजे. बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही. या 2 गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं का MREGS मध्ये पैसा आहे आणि MREGSच्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन याच्यामध्ये एक चर केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधासारखा राहील. थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला, इतकी नम्र विनंती. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनी वन याच्या बॉर्डरवर बांबूची 60 फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर चर पण खोदू. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण होते ती भीती दूर व्हायला पाहिजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत, एखाद्या आमदारांनी पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरे लावण्याचं काम होईल. ही शहानिशा करायची गरज नाही. आपल्या मगापासून हक्कभंगाच्या संदर्भामध्ये आपण सर्व सभागृहाच्या भावना जर का पाहिल्या तर हा जो हक्कभंगाचा विषय होता त्या संदर्भामध्ये एक स्पष्ट दिसते की इंटिमिडेशन ऑफ मेंबर्स याच्या खाली जे नमूद केलं होतं आणि त्यामध्ये एनी अटेम्प्ट टू इन्फ्लुअन्स अ मेंबर अदरवाईज दॅन बाय वे ऑफ आर्ग्युमेंट विच हॅज ॲज इट्स मोटिव्ह द इंटेन्शन टू डिटर हिम किंवा ह्यावर म्हणायला पाहिजे फ्रॉम परफॉर्मिंग हिज ड्युटी constitutes a breach of privilege. Thus, an attempt to intimidate members by threats with a view to influencing in their parliamentary conduct is a breach of privilege. इथे आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारनी बिल्ल्याचा रंग असेल, त्याच्याबद्दलचा उपहास असेल, त्याचबरोबर विधान परिषद सदस्य संख्येच्या संदर्भात केलेली निंदा असेल, अपमान असेल, त्याचबरोबर एक टार्गेटपणासुद्धा त्या बोलण्यामध्ये संपूर्ण ध्वनित केलेला आहे की हास्यास्पद बनवण्याचा विधान परिषद सदस्यांना प्रयत्न केलेला आहे. राज्यघटनेच्या विरोधीसुद्धा त्यामध्ये संपूर्ण सभागृहाच्याच रचनेबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून सभागृहाची समिती किंवा सभागृहाचे सदस्य यांच्यावर करण्यात आलेल्या टीकात्मक लिखाणासंदर्भात किंवा वक्तव्यासंदर्भात कौल आणि शकधरमध्येच म्हटलेलं जे आहे की स्पीचेस अँड रायटिंग इन रिफ्लेक्टिंग ऑन द हाऊस ऑफ or its committees or members are punished by the House as a contempt on the principle that such acts tend to obstruct the houses in the performance of their function by diminishing the respect due to them. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला हा वाटतोय, कारण जेव्हा तुम्हाला दिसतं आणि कळतं की तुमचा अपमान होणार आहे आणि अपमान होतोय, अशा वेळेला मनुष्य कुठलंही काम करत असताना त्याची द्विधा मनोवस्था होते किंवा तेवढं कामामध्ये उत्साह राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचासुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे. म्हणून हे प्रकरण मी विशेष अधिकार समितीकडे चौकशीसाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सुपूर्द करीत आहेच. मात्र संबंधित अवमानकर्त्यांनी विधान परिषदेबाबत केलेल्या अत्यंत निंदनीय व आक्षेपार्ह वक्तव्यांमधून सुसंस्कृतपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून विधान परिषदेप्रती जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच जनमानसात विधान परिषदेबद्दल, विधान परिषदेच्या माननीय सभापतींबद्दल तसेच विधान परिषदेचे सन्माननीय सदस्यांबद्दल द्वेषाची भावना निर्माण होईल. इथे द्वेषाबद्दल उपहासाची पण भावना निर्माण होईल. अशा प्रकारे जनमानसाचा विधान परिषद या घटनात्मक संस्थेवरील विश्वास उडेल असे अत्यंत गर्हणीय व अपराधिक स्वरूपाचे संविधान विरोधी दुष्कृत्य केले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. सबब या प्रकरणी सखोल चौकशी होणे अतिशय आवश्यक आहे अशी माझी व मला वाटते एकूणच सभागृहाची भावना आहे. यास्तव मला असे निर्देश देणे आवश्यक वाटते की श्री सूर्यकांत हंसराव मोरे यांची या प्रकरणी पोलीस यंत्रणेद्वारे तात्काळ चौकशी करण्यात येऊन आवश्यकतेनुसार त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 व अन्य योग्य त्या कायद्याअंतर्गत योग्य त्या कलमांखाली कारवाई करण्यात यावी. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून तसेच उपायुक्त शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मनपा प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेतील सतत गैरहजर असलेली एक विद्यार्थिनी शाळा सुरू झाल्यापासून शाळेत येत नव्हती. वर्ग शिक्षिका मनीषा नगरकर यांनी विद्यार्थिनीच्या घरी गृहभेट देण्यास सांगितलं. कार्यक्रम अधिकारी सांगळे तसेच सावित्री कंट्रोल रूम मधील समुपदेशक साकिब शेख, भीमा हिवराळे यांनी गृहभेट दिली. त्यांना समुपदेशन केलं. समुपदेशन करून ती आणि त्यांचे पालक यांना सांगितलं होतं की ते उद्यापासून शाळेत येणार आहे, परंतु तरी सुद्धा ती शाळेत येत नव्हती. पालकांना वारंवार कॉल करून देखील तिचा फॉलोअप घेतला तरी शनिवारी त्यांनी सांगितलं की सोमवारी तिला शाळेत आणून सोडणार व स्वतः कॉल करून सांगणार आहे. त्यामुळे आज दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी पालकांनी कॉल करून सांगितलंय की ती आज शाळेत आली आहे. तसेच शिक्षकांना कॉल करून विचारणा केली असता आज विद्यार्थिनी शाळेत आली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार तसेच शाळेच्या शिक्षिका मनीषा नगरकर यांचं सहकार्य लाभलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे.
हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा तौबावाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबा तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 43व्या स्थापना दिनानिमित्त महापालिका मुख्य कार्यालयाच्या आवारात आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आनंद नगरीचा लाभ कार्यालय परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने घेताना दिसला. महानगरपालिकेच्या 43व्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंगळवारी त्या अंतर्गत महापालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आनंद नगरीचं उद्घाटन सकाळी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापालिकेचे उपायुक्त चव्हाण, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू, माहिती व जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात, अतुल बनकर, संतोष कोठाळे, करण साळवे, सुनीता जगताप, अजित बुले, इंजामम उल हक, राजू पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंद नगरीमध्ये स्टॉल लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पिंपळे यांनी उपस्थितांना शुभेच्छा संदेश दिला. या आनंद नगरीमध्ये उभारण्यात आलेल्या स्टॉलवरती महानगरपालिका कार्यालय परिसरामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांनी मोठी गर्दी केली होती. या आनंद नगरीचा लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. महानगरपालिकेचं आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजचा हा दुसरा दिवस आहे. आणि या दुसऱ्या दिवसात जे इव्हेंट आहे ते म्हणजे आनंद नगरी आणि आनंद नगरीचं उद्घाटन झालेलं आहे. आणि सर्व मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी मिळून त्या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि पैसे त्याचे द्यावे. चलो, ऑल द बेस्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पहिल्यांदाच होणारा केंद्रीय लोककला महोत्सव येत्या जानेवारीत 11 व 12 रोजी होणार आहे. यामध्ये 11 कला प्रकार घेण्यात येतील, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलाश अंबुरे यांनी दिली आहे. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी स्वतंत्र लोककला महोत्सव घेण्याचं गेल्या वर्षीच्या युवक महोत्सवात घोषित केलं. त्याप्रमाणे यंदाच्या केंद्रीय युवक महोत्सवात लोककला वगळून बाकी कला प्रकार घेण्यात आले. 27 ते 29 सप्टेंबर या काळात झालेल्या महोत्सवात 487 पैकी 263 विद्यापीठाचे संघ सहभागी झाले. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 11 व 12 जानेवारी रोजी केंद्रीय लोककला महोत्सव विद्यापीठ परिसरात होणार आहे. सदर महोत्सवासाठी यात महाविद्यालयांचा सहभाग ऐच्छिक असणार आहे. संलग्नित महाविद्यालयांनी या 11 कला प्रकारात नाव नोंदणी 10 ते 20 डिसेंबर या काळात ऑनलाईन करावी. तसेच 26 डिसेंबर पर्यंत सॉफ्ट कॉपी विद्यार्थी विकास विभागात हरिश्चंद्र साठे यांच्याकडे जमा करावी, असं डॉक्टर अंबुरे यांनी कळवलं. लोककला महोत्सवात एकूण 11 कला प्रकार सादर होणार आहेत. यामध्ये पोवाडा, गोंधळ, भजन, भारुड, लावणी, लोकगीत, लोकनाट्य, वासुदेव, कव्वाली, जलसा व कविता असे 11 कला प्रकार असणार आहेत. काव्यवाचन व वासुदेव ही कला प्रकार वैयक्तिक गटात तर उर्वरित सांघिक कला प्रकार असणार आहेत. महोत्सवाचं उद्घाटन समारोप व कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. केंद्रीय युवक महोत्सवात 487 पैकी 226 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. या सर्व महाविद्यालयांकडून प्रत्येकी 10,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय. या संदर्भात व्यवस्थापन परिषद व युवक महोत्सव सल्लागार समितीच्या शिफारसीवरून
सदर दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती संचालक डॉक्टर कैलाश अंबुरे यांनी दिली आहे. लायन्स क्लब, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि MGM यांच्या संयुक्त विद्यमाने दुभंगलेल्या होटांवरती मोफत शस्त्रक्रिया कॅम्पचं आयोजन पुन्हा एकदा करण्यात आलं असून याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आलं आहे. लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि MGM यांच्या संयुक्त विद्यमानानं जो प्लास्टिक सर्जरी कॅम्प 13 तारखेपासून होत आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पेशंटला याच्यातून या महायज्ञातून फायदा व्हावा आणि सर्जरी त्यांची व्हावी हा उद्देश ठेवून लायन्स क्लब आणि आम्ही लोक सगळे या 13 तारखेच्या 13 ते 17पर्यंत हा कॅम्प आहे. आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की जास्तीत जास्त पेशंटपर्यंत आपल्या माध्यमातून ही बातमी जावी आणि जे काही पेशंट असतील त्यांना निशुल्क हा सगळा काही सर्जरी असेल, औषधी असेल ही पुरवली जाईल असं मी आश्वासन देतो. आणि 2 मिनटं शुक्ला साहेबांना हे करतो की त्यांनी. नमस्ते, मैं लायन राजेश शुक्ला, लायंस क्लब चिकलठाना अध्यक्ष. 49वां साल हम मनाने जा रहे हैं फ्री प्लास्टिक सर्जरी कैंप के लिए. मेरा आप सभी से विनंती है कि 13 दिसंबर ये एक इम्पॉर्टेंट दिवस है. इस दिन जितने भी पेशेंट आएंगे उन सबका जो रजिस्ट्रेशन है वो किया जाएगा, जो स्क्रीनिंग है वो किया जाएगा. डॉक्टर राजलाला खुद इनका स्क्रीनिंग करते हैं और जो आगे की 13, 14, 15, 16 ये जो 3 तारीख है इन पे इनको MGM में इनका शस्त्रक्रिया की जाएगी. तो ज़्यादा से ज़्यादा लाभार्थी इसमें आए और ज़रूरतमंदों तक यह सेवा का हमारा जो प्रकल्प है वो पहुंचे, यही आपसे विनंती. धन्यवाद. दौलताबाद पोलिसांनी शिरसगाव परिसरातील गोडाऊनमधून 21 टायर चोरणाऱ्या 3 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याजवळून सुमारे 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसगाव परिसरात असलेल्या गोडाऊनमधून गुडइयर कंपनीच्या टायरची चोरी झाली होती. या गोडाऊनमधील 1,716 रुपये किमतीचे 21 टायर अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते. सदर प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तिघांना अटक केली आहे. यामध्ये अमोल रमेश देशमुख, वय 28, राहणार येवला, जिल्हा नाशिक, लियाकत नूर शेख, वय 28, राहणार सातारा गाव, छत्रपती संभाजीनगर आणि योगेश प्रल्हाद भारती, वय 30 वर्ष, राहणार चंदनपूर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. या तिघाही चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून चोरीचे 21 टायर पोलिसांनी जप्त केले आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत शेळके, पोलीस उपनिरीक्षक आयुब पठाण, खुशाल पाटील, सुनील घुसिंगे, सुनील पठारे यांच्या पथकाने पार पाडली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बिबट्याबाबत निर्माण झालेली भीती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंजरे लावा, आमदार अब्दुल सत्तार यांची मागणी. तर शहरातील नो पार्किंग मधील वाहनांवरती आता आणखीन प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करणार मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा. मनपाच्या वाहन ताफ्यात 5 नवीन टोईंग व्हॅनचा समावेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.